नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण गवारे आपलं सर्वांचं संगम स्पर्धा परीक्षेच्या या दमदार प्लॅटफॉर्म वरती स्वागत करतो. मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांसाठी जे बॉम्बे हायकोर्ट एक्झामची तयारी करताय त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी. आपल्या पेपरमध्ये सर्वात जास्त वेटेज असणारा टॉपिक, सर्वात जास्त वेटेज असणारा सब्जेक्ट म्हणजे मॅथ रिझनिंग आहे. मग या मॅथ रिझनिंग विषयाचे आपण काय करतोय तर मित्रांनो, एक वन डे रॅपिड रिव्हिजन, क्विक रिव्हिजन आपण घेणार आहोत. मग ही जी क्विक रिव्हिजन असणार आहे कोणत्या स्वरूपाची असणार आहे तर मित्रांनो, क्विक रिव्हिजन थ्रू पीवायक्यू. मागील 4-5 वर्षामध्ये बॉम्बे हायकोर्टने ज्या ज्या टाईपचे प्रश्न विचारलेले तर सर्वच्या सर्व पीवायक्यू आपण चॅप्टर वाईज सोबतच टाईप वाईज काय करणार आहोत तर विथ कन्सेप्ट आणि कन्सेप्ट सोबतच तर मित्रांनो ऍडव्हान्स ज्या मेथड असतात त्या ऍडव्हान्स मेथडने आपण बघणार आहे. मग ऍडव्हान्स मेथड म्हणजे काय तर मित्रांनो, अशी मेथड जी लॉजिकल आहे, कन्सेप्च्युअल आहे, जी कमी वेळेत उत्तर देते आणि ती मेथड त्या टाईपच्या प्रश्नांसाठी प्रत्येक ठिकाणी लागते, अशी ऍडव्हान्स मेथडने आपण बघणार आहे. मग सर, ही जी रिव्हिजन असणार आहे याचा काय फायदा होणार तर मित्रांनो, फायदा खूप सोपा आहे. बऱ्याच सरळ सेवा सारख्या एक्झाम आहेत, मग त्यामध्ये आपली बॉम्बे हायकोर्ट एक्झाम पण येते, परंतु ही एक्झाम बाकीच्या एक्झाम पेक्षा वेगळी कस काय आहे, या एक्झामचं स्वरूप काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. मग बाकीच्या ज्या सरळ सेवा एक्झाम आहे तर काही एक्झाम TCS कंडक्ट करतं, काही एक्झाम IBPS कंडक्ट करतं, तर काही एक्झाम स्वतः MPSC कंडक्ट करत असते. मग प्रत्येक कंडक्टिंग बॉडीचा एक ट्रेंड आहे. TCS चा एक वेगळा ट्रेंड आहे, IBPS चा एक वेगळा ट्रेंड आहे, सोबतच MPSC चा एक वेगळा ट्रेंड आहे. सेम त्याच प्रकारे आपली जी कंडक्टिंग बॉडी असणार आहे त्या बॉम्बे हायकोर्ट कंडक्टिंग बॉडीचा सुद्धा एक ट्रेंड आहे. मग मित्रांनो, ट्रेंड जर समजून घेतला तर परीक्षा समजायला सोपी जाते आणि परीक्षेत यश मिळवणं आणखीन सोपं बनून जातं. मग सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहे तर या रिव्हिजन थ्रू सर आपल्या जी कंडक्टिंग बॉडी आहे हिचा ट्रेंड नेमके काय आहे तर हे समजून घेणार आहे. मग ट्रेंड मध्ये सर अख्खा जो टॉपिक आहे, अख्खा जो सब्जेक्ट आहे, तर त्या सब्जेक्ट मध्ये कोणकोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहे, असे कोणकोणते टाईप आहे का ज्यावरती जास्त फोकस केला जातो, सर असे कोणकोणते टाईप आहे किंवा कोणकोणते चॅप्टर आहे का त्याच्याकडे अजून बॉम्बे हायकोर्टने लक्ष दिलेलंच नाहीये. तर सर्वच्या सर्व गोष्टी आपण काय करणार तर या रिव्हिजन सेशन मध्ये बघणार आहे. मग याच्यामध्ये सर इम्पॉर्टंट चॅप्टर बघणार, इम्पॉर्टंट टॉपिक बघणार, इम्पॉर्टंट टाईप कोणते ते बघणार, आणखीन सोबत बाकीच्या एक्झामचा थोड्याशा अनुभवातून सेम ही एक्झाम बॉम्बे हायकोर्ट मध्ये आणखीन कोणकोणते टाईप आहेत का ते विचारले जाऊ शकतात याच्यावरही आपण विचार करणार. तर यामध्ये आपण काय करणार तर सिंपल क्लिअर शब्दांमध्ये मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टचा जो ट्रेंड आहे तो ट्रेंड आपण प्रॉपर पद्धतीने समजून घेणार. कारण जवळपास प्रत्येक बॉडीचा ट्रेंड प्रत्येक वर्षी फिक्स असतो. सेम त्याच ट्रेंडवरती बरेच क्वेश्चन रिपीट होत असतात आणि एकदा जर आपल्याला काही क्वेश्चन्स मध्ये लीड भेटली तर मित्रांनो सिलेक्शनचा मार्ग बऱ्यापैकी सोपा जातो. कारण स्पर्धा परीक्षा एक प्रकारचं जाळ आहे, या जाळ्यातून बाहेर निघायचं असेल तर आपल्याला स्मार्ट वर्क करावंच लागणार आहे. क्लिअर इथपर्यंत. मग सर आता थोडंसं पुढचं, ही जी एक्झाम असणार आहे याचा नेमके टाइम काय असणार आहे तर मित्रांनो, टाइम समजून घेण्यासाठी खूप सोपं आहे. हा जो टाइम असणार आहे मित्रांनो 3 मार्चला संध्याकाळी 5:30 वाजता आपण आपल्या लाडक्या प्लॅटफॉर्म वरती म्हणजे संगम स्पर्धा परीक्षा या प्लॅटफॉर्म वरती युट्यूब वरती लाईव्ह फॉर्मॅट मध्ये घेणार आहे. मग तुमचे आणखीन काही जर डाऊट असतील, सर आणखीन काही टाईप असतील का त्या टाईप वरती थोडासा जास्त फोकस करायचा आहे तर ते सर्वच्या सर्व टाईप कमेंट सेक्शन मध्ये सांगायचे. आपण त्यावरही बरेच क्वेश्चन थोडेसे जास्त प्रमाणात आणू प्रॅक्टिस पर्पज साठी. ठीक आहे. मग मित्रांनो, जर तुम्हाला ही इनिशिएटिव्ह आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे. सोबतच तुमची जिथपर्यंत पोहोच असेल त्या प्रत्येक ग्रुपमध्ये ह्या व्हिडिओची लिंक शेअर करायची. प्लॅटफॉर्म वरती नवीन असाल तर
प्लॅटफॉर्मला या चॅनलला सबस्क्राईब करायचं. ठीक आहे मित्रांनो, तर भेटू आपण 3 मार्चला संध्याकाळी 5:30 वाजता. तोपर्यंत जय हिंद.